पुण्याच्या माजी महापौर यांनी मंगेशकर रुग्णालयावरती आता गंभीर आरोप केलेत। रुग्णालय प्रशासनावरती गंभीर आरोप केलेत। लता दीदींनी जागा सरकारकडून घेतली आणि नियमबाह्यपणे ट्रस्टला दिली। रुग्णालयाचे 5 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न तपासले तर गौड बंगाल समोर येईल। डॉक्टर घैसासचा बळी देतील मात्र मॅनेजमेंटला निर्दोष सोडतील असंही शांतीलाल सुरतवाला यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मोठी अपडेट समोर आहे। रुग्णालयाचे 5 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न तपासा, मोठा गौड बंगाल समोर येईल असं सुरतवाला यांनी म्हटलं। पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि या सगळ्या प्रकरणानंतर वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत। आपल्या सोबत पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला सर आहेत। जेव्हा ही जागा दिली गेली तेव्हा का म्हणून दिली गेली आणि कशासाठी दिली गेली, घडलं काय नंतर? शरद पवार साहेबांनी त्यावेळेला बारामती हॉस्टेलमध्ये त्यांचं ऑफिस होतं। पवार साहेब, अंकुश काकडे आणि मी आम्ही साहेबांच्या समोर कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने बसलो होतो आणि तेव्हा साहेबांनी आमच्या दोघांना सांगितलं होतं की दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला हॉस्पिटलसाठी एक चांगली जागा देतोय, गरिबाची सेवा होईल, पुणेकरांचं भलं होईल। आणि ह्या विश्वासावर शरद पवार साहेबांनी दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला ही जागा दिली। पण लता दीदींना दिली। दीनानाथ नाव आहे पण दिली लता दीदींना। ही जागा त्यांनी घेतली आणि आशीच्या आशी उचलून त्या कुठल्या तरी ट्रस्टला देऊन टाकली आणि त्या ट्रस्टने या सगळं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं व्यापारीकरण करून टाकलं। लता दीदींनी कशासाठी जागा मागितली होती आणि ती पुढे जेव्हा दिली तेव्हा का दिली, कशासाठी दिली आणि तशी देता येते का? मुळात महाराष्ट्र सरकारने माझ्या किंवा माझ्या संस्थेला एक जागा दिली आणि त्या संस्थेच्या हितासाठी मी काम करू शकत नसेल, कायदा असं सांगतो ती जागा सरकारला परत द्यावी लागेल। ह्यांनी केलं नाही। ह्यांनी ती जागा कागद तयार केले, ट्रस्ट तयार केला, काय गोड बंगाल केलं मला माहीत नाही। पण आत्ता मंगेशकर फॅमिलीपैकी तिथं काम करताना गेल्या 5-25 वर्षात पुण्यातल्या कुठल्या माणसांनी बघितलेलं माझ्या ऐकिवत नाही आहे। याचा अर्थ ते लोक बाजूला झालेत, रिकामे झालेले आहेत आणि ट्रस्ट वेगळे लोक चालवतात। त्यांच्या ताब्यात कसा ट्रस्ट दिला, सरकारने कधी त्याचा अभ्यास केला नाही, विचार केला नाही। या सरकारमध्ये थोडी हिंमत असेल, थोडी, कारण आत्ता उघडकीस आलं, फक्त संचालकांच्यावर कारवाई करा। एक तर यांना घरचा रस्ता दाखवा, नवीन संचालक नेमा आणि चार्टर्ड अकाउंटंट लेवलचे नेमा आणि सगळ्या समाजाचे नेमा। कुठल्याही एका समाजाचे नेमू नका, घोटाळा होतो आणि घातपात होतो। काय करायचं? चार्टर्ड अकाउंटने नेमकं काय करणं अपेक्षित? इन्कम टॅक्स रिटर्न दरवर्षी दाखल करावं लागतं। माझी ब्लड बँक आहे, माझं सुपारीचं दुकान आहे, आम्ही दाखल करतो ना। हे इन्कम टॅक्स रिटर्न 5 वर्ष दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी सुद्धा दाखल केलेले आहेत आणि ते इन्कम टॅक्स रिटर्नची कॉपी धर्मादाय आयुक्तांना सुद्धा द्यावी लागती। माझं म्हणणे 5 वर्षाचे त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न घ्या, पुण्यातल्या 5 चार्टर्ड अकाउंटंटला द्या तपासायला। यांनी काय काय गोड बंगाल केलाय सगळा देशाच्या समोर येईल। तुम्ही टॅक्सच्या संदर्भाने देखील उल्लेख करत होतात, तर काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, काय मागणी? आज तरुण भारत या पेपरमध्ये बातमी आलेली आहे, 27 कोटी रुपये थकवलेत। 27 कोटी रुपये थकवले असतील तर रुग्णालय आणि महापालिकेचे जर 27 कोटी थकले असतील तर महापालिका आयुक्ताला निलंबित करा। कुणाचं ऐकलं त्यांनी? पण मुख्यमंत्री हे करणार नाही, कारण त्यांच्याच ऐकण्यावरून आयुक्त कार्यालय काम करतंय असं आमच्या लोकांच्या कानावर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।